नमस्कार. आजपर्यंत ज्या चिंतीच्या जनतेला पाण्याचा जो काय पुरवठा होतोय, हा पाण्याचा पुरवठा एकतर गावाच्या बाजूला जे काय बोर घेतलेला आहे, त्या बोरमधून पाण्याचा सप्लाय पिण्यासाठी होतोय. हा सुद्धा कैलासवासी बॉबीराजे भोसले यांनीच तो सगळा नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो पाण्याचा सप्लाय तो जीवन प्राधिकरणाचा जो खातगाव मार्गे येतो तो तिकडून केलेला आहे. आणि या दोन ज्या काय स्कीम झालेल्या आहेत या बॉबीराजांच्या काळात झालेल्या आहेत, ज्याचं पाणी आज जिंतीकर ग्रामस्थ ज्यांना ही उपलब्धता मोठ्या प्रमाणात आजपर्यंत राहिलेली आहे, त्यामध्ये मागच्या एक 15-20 वर्षामध्ये कुठली अशी काही स्कीम पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनाने राबवलेली दिसत नाही. आणि अशीच एक स्कीम शासनाने राबवलेली होती, राष्ट्रीय पेयजल योजना. या योजनेला 87 लाख रुपयाची मंजुरी होती आणि ती स्कीम आजपासून 6 वर्षापूर्वी आलेली आहे. आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कुलकर्णी काहीतरी म्हणून त्यांच्याकडे ते काम देण्यात आलं होतं. आणि ते बरोबर जिंती गावाच्या पश्चिमेला असणारी नदी, भीमा नदी, इथून ते पाणी उचलायचं होतं. आणि ते पाणी उचलून गावाच्या जी पाण्याची टाकी जी आहे त्या टाकीच्या ठिकाणी सप्लाय आणून द्यायचा होता. आता तो सप्लाय तिथपर्यंत आणण्यासाठी जे क्षेत्र जिथं विहीर काढायची आहे नदीच्या पात्रामध्ये किंवा पात्राच्या वरच्या तिथं, त्या शेतकऱ्याकडून कुठलेही हस्तांतरण पत्र न करता त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी विहीर केलेली आहे. आणि ती विहीर त्याचं सगळं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघता सगळ्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था सगळी धाब्यावर ठेवून सगळ्यांनी बॅटिंग केलेली आहे. कुठलं हस्तांतरण नाही, कुठली खरेदी केलेली नाही ग्रामपंचायतीच्या नावाने. आणि हे खरेदी न होता विहीर कंप्लीट केली बांधून. विहिरीच्या वरती एक स्विच हाऊस म्हणून एक बांधायचं होतं, ते बांधलेलं नाही आहे स्विच हाऊस त्याच्यावरती. आज त्या विहिरीची अवस्था अशी आहे की त्या विहिरीमधून पाणी शेतकरी वैयक्तिक शेतीसाठी वापरत आहेत आणि गावाला त्यातून एक पाण्याचा टिपका आलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना विचारल्या असता कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला असं उत्तर दिलं की मध्ये कुठल्या तरी शेतकऱ्याने अडवली म्हणून आम्ही ही स्कीम पूर्ण करू नाही शकलो. बरं, आता अडवली ह्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारले की तुम्ही काय त्याच्यावरती पाऊल उचलली, त्या शेतकऱ्याच्यासाठी तुम्ही तर काय शासनाकडे तुम्ही गेलात का घेऊन की बाबा ही आमची अशी पाईपलाईन अडवलेली, शासकीय कामामध्ये अडथळा दिला, असं काय तुम्ही केलं का? तर ते म्हणले आम्ही तसं काय केलेलं नाही. आता शासनाची एवढी मोठी स्कीम आहे, 87 लाखाची स्कीम आहे. जर समजा 1 आणि 2 शेतकरी तर त्याला अडवून स्कीम बंद पाडू शकतो, हे एवढं मोठं म्हणजे न पचणारी गोष्ट अशी वाटते. म्हणून आम्ही त्याची सगळी पाहणी केली. जिथं शेतकऱ्याने अडवलं तिथून पुढं तरी पाईपलाईन केली का हे पाहण्यासाठी आम्ही गेलो, पण तिथून पुढेही पाईपलाईन आलेली दिसत नाही. म्हणजे पूर्णतः जे काय रायझिंग मेन आहे, ज्याच्यासाठी 27 लाख रुपयाची तरतूद केली होती, ती 27 लाख रुपयाची तरतूद असतानासुद्धा ती पाईपलाईन पूर्णपणे केलेली नाही आहे. अशी सगळी सिच्युएशन आहे. आणि मग हे सगळं बघत असताना आम्ही त्या पूर्ण स्कीमबद्दलची माहिती विचारणा केली आम्ही ग्रामपंचायतीमध्ये. ग्रामपंचायतीने आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली. आमच्याकडं असं काय त्याचे कागदोपत्री काही आमच्याकडं पुरावे नाहीत, आमच्याकडं काय त्याचं वर्क ऑर्डर नाही, वर्क एस्टिमेट नाही, असं काही आम्हाला नाही आमच्याकडं, असं स्पष्ट सांगितलं. मग आम्ही ते तालुक्याच्या ठिकाणावरून ते सगळ्या प्लॅन एस्टिमेट काढून आणला. त्याचा पूर्ण अभ्यास केला असता आमच्या निदर्शनास असं आलं की या 87 लाखापैकी 82 लाख रुपये या स्कीममधून काढून कॉन्ट्रॅक्टरनी वापरलेत. आणि आजपर्यंत त्या स्कीममधून एकही टिपका पाणी गावाला मिळालेलं नाही आहे. मग हे असं का झालं याची विचारणा आम्ही वारंवार लोकप्रतिनिधींना केली. लेखीसुद्धा आम्ही जबाब मागितला ग्रामपंचायतीला. त्यांनी RTI खाली सगळे उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला काही माहिती नाही, पैसे किती काढले, कोणाच्या सह्याने काढले, ह्याच्याबद्दलची काहीही कुठंही म्हणजे एक कागदाचा तुकडासुद्धा त्यांनी कोणाच्या हाती लागू दिलेला नाही. असं असताना
हे सगळं प्लॅन एस्टिमेटमध्ये ज्या कॉपीज आमच्याकडे आल्या त्याच्यावरती प्रथमदर्शी सगळे कागदोपत्री पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या पूर्ण 87 लाखामधले 82 लाख रुपये 5 वेगळ्या वेगळ्या चेकनी काढलेले आहेत आणि ती रक्कम मग गेली कुठं याचा पूर्ण खुलासा करणं गरजेचं आहे. नाहीतर ही जी स्कीम आहे राष्ट्रीय पेयजल योजना ही शासनाने गोरगरिबांसाठी आणि खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जी राबवण्याचं जो काही नियोजन केलं होतं या सगळ्या नियोजनावरती पाणी फिरल आणि लोकांचा शासनावरचा आणि सरकारवरचा जो काही विश्वास आहे तो उडून जाईल. त्याच्यासाठीच माझं असं म्हणणं होतं की शासनाने जे काही तुम्हाला स्कीम दिल्यात त्याच्याबद्दलच्या पारदर्शक कारोबार जर असेल तुम्ही केलेला तर तुम्ही समोर यावं आणि त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करावा. नाहीतर ग्रामपंचायतीने अशी अर्धवट स्कीम ताब्यात घेऊ नये. पण जेव्हा आम्ही रावसाहेबांना विचारलं की तुम्ही ही स्कीम अर्धवट केलेली आहे आणि आम्ही तसे विचारणा करणारी किंवा खुलासा करणारी तुम्हाला पत्र पाठवलेली आहेत, तुमच्यापर्यंत चौकशी जर आली तर तुम्ही आम्हाला अवश्य कळवा की कामं कशी कशी झालेत, कुठं कुठं झालेत, किती कामं झालेली आहेत, किती पैसा खर्च झाला, जेवढा मंजूर होता तेवढा खर्च जर झाला तर तेवढं काम जागेवर दिसत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, एक जरी स्कीम गेली तरी चालतंय, दुसरी तुम्हाला जल जीवन मिशनच्या खाली दुसरी स्कीम तुम्हाला मिळेल, त्याच्याने तुमच्या गावाला पाणी मिळेल. हे असं हास्यजनक त्यांनी कमेंट केलेलं आहे त्याच्यावरती. मी त्यांचा नंबर आणि त्यांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आता ह्या सगळ्या अशा गोष्टी असताना ह्या सगळ्या गोष्टी खोलात जर जाऊन पाहिल्या तर त्या सगळ्या गोष्टीमुळं गावातल्या लोकांना इतका मनस्ताप झालेला आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी नाही मिळालेलं, पाण्यासाठी लोक वणवण फिरत होती. उजनी काठचं गाव, पाण्याचं काहीही कमतरता नसलेलं गाव, या गावाला लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागलं. लोकांनी ह्या वर्षी 5 बोर गावामध्ये वैयक्तिक खर्चाने घेतल्या. मग एवढं सगळं जर समजा शासनाने राबवलेल्या स्कीम जर गावात लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर लोकप्रतिनिधी, शासन हे सगळे लोक काय करतात ह्याच्याबद्दलचा म्हणजे आमच्या मनात तसा प्रश्न उद्भवला आणि मग सगळ्या लोकांनी सांगितलं की नाही, आपण याच्या सगळ्याची सगळी खोलात जाऊन माहिती काढायची. आणि त्या दिवसापासून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत माहिती काढायला. आणि असं निदर्शनास येतं आहे की गावामध्ये सुद्धा अंतर्गत गावातली सुद्धा पाईपलाईन 22 लाख रुपये ज्याच्यासाठी तरतूद केलेली आहे ती सुद्धा पाईपलाईन गावामध्ये केलेली नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेखाली गावात प्रत्येक माणसाला घरोघरी नळ देणं आवश्यक होतं, पण गावामध्ये एकाही ठिकाणी खोदकाम दिसलेलं नाही. आज जेवढे काही नळ आहेत, जेवढे काही पाईपलाईन आहेत ते कैलासवासी बाबीराजे भोसले यांच्या काळात झालेल्या सगळ्या पाईपलाईन आहेत आणि त्या इतक्या जुन्या झालेल्या आहेत की त्या आता रिप्लेसमेंटला आलेल्या आहेत. पण त्याच पाईपलाईनद्वारे लोक आज पाणी घेत आहेत. जिंती गावाची जनता एवढी गरीब आहे की ते कोणाच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. पण असे जे काय सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यांच्यासाठी कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे, त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कोणीतरी पुढे यायला पाहिजे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या काय गोष्टी होतील, माहिती जी मिळेल आपल्याला आणि जे काय वार्ड नंबरमध्ये काही लोकांनी जे काय निवडून आलेले आहेत त्या वार्डमधून त्या लोकांना जिथं आमचे उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांच्या वार्डामध्ये आज पाणी नाही आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं. इंदिरानगर घरकुल म्हणून एक जागा आहे जिथून आमचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि एक तर आमचा स्वतः मेंबर आहे त्याच्यासुद्धा घरी पाण्याचं कनेक्शन दिलेलं नाही आहे. मग हे जाणून बुजून राजकारण ह्याच्यात आणलं जातं. मग एवढे सगळे तुमच्याकडं तरतुदी आहेत, पैसे आहेत, लोकांनी सह्या केलेल्या आहेत, कागदोपत्री पुरावे आहेत, तर ही स्कीम राबवली का गेली नाही, या स्कीमचा कुठं प्रॉब्लेम झाला ह्याच्याबद्दलचा खुलासा त्यावेळेस जे कोणी पदाधिकारी होते, त्यावेळेस कोणी जे काही अधिकारी होते यांच्याकडून करणं गरजेचं आहे. आणि जर समजा याच्यात कोणी जर काही जाणून बुजून कोणी जर समजा गै केली असेल तर त्याला शासनाने त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत आणि त्याच्याकडून ती सगळी रक्कम वसूल करून ही पेयजल योजना जिंती गावासाठी उपलब्ध करून द्यावी असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्यासाठी हे सगळं कागदोपत्री सगळं काय करस्पॉन्डन्स केलेलं आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला केलेलं आहे, BDO साहेबांशी केलेलं आहे, तहसीलदार साहेबांशी केलं आहे, CO साहेबांशी केलं आहे, कलेक्टर साहेबांनासुद्धा केलं आहे आणि मिनिस्टरलासुद्धा केलेलं आहे. याचे सगळे कागदपत्री पुरावे माझ्याकडे आहेत. आणि जर समजा ह्या सगळ्या चौकशीचा लवकर छाडा जर नाही लावला गेला तर आमचा नाईलाज होईल आणि त्या नाईलाजापोटी आम्हाला जनहितार्थ याचिका दाखल करावं लागेल. आणि याच्याशिवाय आम्हाला जर समजा उपोषण करायची वेळ आली तर आम्ही BDO साहेबांच्या ऑफिसला उपोषणसुद्धा करू
आणि त्याच्यापूर्वी एक आम्ही सूचना देऊ, ते पत्र आम्ही रेडी केलेलं आहे. BDO साहेबांना ते आता सर्व्हिस केलं जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही उपोषण करू. आता आपण सांगितलं की जी पेयजल योजना आहे हो, याविषयी ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. मग ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचं एक अवैधरित्या काम झालेलं आहे जलजीवन मिशनचं, आणि ग्रामपंचायतीला त्याची माहितीच नाही. मग अशा प्रकार ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत मग त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल केलेला आहे का नाही? आणि जंती गावच्या विकासाच्या नावानं 82 लाख रुपयांचं चेक काढलेले आहे. हो. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. मग तशा प्रकारचे काय पावलं उचलली गेलेत का नाही? ग्रामपंचायत तसल्या कुठल्याही गोष्टी करायला तयार नाही आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जे विद्यमान सरपंच असतील यांनी ही स्कीम जी आहे राष्ट्रीय पेयजल योजना, ह्याचं हस्तांतरण करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात लोकप्रतिनिधी म्हणून तरी करायला नको होतं. कारण एखादं समजा सर्वसामान्य माणसाला सुद्धा जर समजा घर कॉन्ट्रॅक्टरकडून बांधून पाहिजे असेल तर त्यांनी जर समजा एक 25 लाख रुपये त्याला दिले तर त्याने त्या 25 लाखामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी वचन दिल्या तेवढ्या सगळ्या गोष्टी दिल्याशिवाय तो घर आपण ताब्यात घेत नाही. कुलूप लावून देण्याची त्याची जबाबदारी असते. असं जर असताना तुम्ही शासनाचा पैसा असताना तुम्हाला लोकांनी तुमच्यावरती मोठा विश्वास टाकला आहे. विश्वास टाकला असताना जर तुम्हाला जर सांगितलं की ही स्कीम अर्धवट आहे, तुम्ही अर्धवट स्कीम तुम्ही ग्रामपंचायतीच्या ताब्यात घ्याल का? मग राहिलेल्या पैशाचा हिशोब तुम्ही मागाल का नाही? मग समजा 82 लाख रुपये त्यातनं काढलेत, इनमीन 3-4 लाख रुपये जर त्या अकाउंटमध्ये राहिलेत, मग तेवढ्या तोलाचं काम झालं आहे का तिथं? हे तुम्ही बघितलं आहे का तिथं जाऊन? लोकांना पाणी मिळालं आहे का नाही मिळालं? मग तुम्ही लोकांची समस्या सोडवण्यासाठी निवडून गेलं तिथं, मग तुम्ही काय करता तिथं बसून? आणि जर समजा तुम्हाला समजा तुमचं काय हेतूच नसेल त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात काय गुन्हा दाखल करायचा, पण नेमकं तुमची भूमिका काय आहे? तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बरोबर आहात का? मग ह्याचा सगळ्याचा खुलासा होणं गरजेचं आहे. आणि हे आता राष्ट्रीय पेयजल योजनेबद्दलचं तर आहे. दुसरी नवीन स्कीम आली आहे जलजीवन मिशन म्हणून. जलजीवन मिशनमध्ये सुद्धा जर समजा खादगाव मार्गे पाणी आपण उचलत असू तर ते स्कीमचं गाजावाजा करून तुम्ही ग्रामसभेमध्ये पहिल्या गोष्ट हा मुद्दा मांडायला पाहिजे की आपल्याला पाणी कुठून उचलायचं आहे. गावाला माहीत नाही, परस्पर तुम्ही अंधारात कारभार करता. हे कोणी ठरवलं की खादगाव मार्गेच तुम्हाला पाणी उचलायचं आहे? तुम्ही कोणाला विचारलं? ग्रामसभेची त्याला आहे का अप्रुव्हल? लोकांना कळवलं का? आज मी अधिकाऱ्याला जरी विचारलं तरी त्याला माहीत नाही की तो काम चालू झालं आहे म्हणून. मला तर असं कळालं की 4 दिवस झालं ते ऑलरेडी जलजीवन मिशनचं काम चालू झालं. ती 1.5 कोटीची स्कीम आहे, मग ती अर्धवटच पडणार का? आणि गाव असंच पाण्यापासून वंचित राहणार का? पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. जर समजा कोट आणि 1.5 कोटीच्या जर 2-2 स्कीमा येतात, 2.5 कोटी रुपये येणार आहेत, आणि ह्यातून जर गावाला पाणी मिळणार नसेल तर ह्या स्कीमा सगळ्या कागदावरच्याच राहतील असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या कागदावर राहू नये आणि जनतेपर्यंत पोचाव्यात ह्याच्यासाठी हा आमचा सगळा खटाटोप आहे आणि तो आम्ही चालू ठेवू. गावामध्ये पाईपलाईन केलेली आहे अशा, आणि त्या अनुषंगाने काय ते 22 लाख रुपयाचा चेक काढलेला आहे. हो, मग ते 22 लाख आणि ग्रामपंचायत तर आता उत्तर देते असं तुम्ही सांगितलं की आम्हाला याविषयी काय माहिती नाही, काहीच माहिती नाही आहे त्यांना. या योजनेतनंच हे खर्च झालेला 22 लाख रुपये काही तर कुठल्या गोष्टीतनं झालेला आहे? आता त्याचं काय कल्पनाच येत नाही, कारण त्यांनी कुठलेही अकाउंट्स द्यायला तयार नाही आहेत. ते ग्रामसभा घ्यायला सुद्धा घाबरत आहेत. ग्रामसभा तरी घ्यायला पाहिजे तुम्ही समोर येऊन, तर आम्हाला कळेल. बँक अकाउंटबद्दलचे डिटेल्स नाही आहेत. या राष्ट्रीय पेयजल योजनेचे सगळे पैसे त्यांनी सांगितले वरून खर्च झाले. मग आता विचारायचं नेमकं कोणाला? आम्ही ह्या सगळ्या डिपार्टमेंटला पत्र लिहिलेले आहेत, पत्रव्यवहार केलेले आहेत, त्याच्या पोच माझ्याकडे आहेत. त्या पोच तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळ्या पोच आहेत माझ्याकडे. हे पोच दिलेले आहेत. ह्याचं उत्तर नाही आहे अजून. कुठलाही अधिकारी पुढे येऊन उत्तर देत नाही आहे की काय झालेलं आहे याच्याबद्दलचं. बरं, आताच तुम्हाला हे सर्व प्रश्न घेऊन आताच तुम्हाला समोर येण्याची गरज का वाटली? कारण की हा जलजीवन मिशन योजनेचा जो प्रश्न आहे हा आताचा तर नाही आहे. ही योजना कधी कंप्लीट झालेली आणि तुम्हाला मग ह्या योजनेविषयी आताच का समोर यावं लागलं? नाही, राष्ट्रीय पेयजल योजना ही मागच्या 6 वर्षापूर्वीची आहे. राष्ट्रीय पेयजल योजना 6 वर्षाची आहे. ह्याचं आम्ही वारंवार लोकप्रतिनिधींना सांगितलं होतं. आमचे जे निवडून आलेले जे 2 सदस्य आहेत त्यांनीसुद्धा तिथं भूमिका मांडली की आपण हे आपल्या गळ्यात घ्यायला नको. हे कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण केलेलं नाही, पैसे जास्ती खर्च केलेले दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काम चोख केलं आहे का नाही हे बघूनच आपण आपल्या हाती घेऊया. पण यांनी मेजॉरिटी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने अंधारामध्ये कारभार करून तो सगळा जे काय आहे ते त्यांनी एक ठराव पास करून तो ताब्यामध्ये घेतलेला आहे, जे ग्रामपंचायतीने घ्यायला नको होता. आता तो त्यांनी ताब्यात घेतल्यामुळं आता कॉन्ट्रॅक्टरला मोकळं सोडलेलं आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर हात वर करतोय. आता ज्या पदाधिकाऱ्यांनी घेतलं आहे
यांनी विचारपूर्वक घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं आम्ही घ्यायला तयार आहे. मग आता तुम्हीच पाणी आणून द्या त्या योजनेतून, तुम्ही कसं आणणार आहात पाणी त्यातनं? या सर्व प्रकरणामध्ये नेमकं कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे किंवा पाणी पुरवठा विभाग दोषी आहे का ग्रामपंचायत दोषी आहे, नेमकं तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा आरोप कोणावर आहे? हा आरोप तिघांवरती आहे. तिघांच्या संगनमताशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. जर समजा एवढे सगळ्या गोष्टी जर तुम्ही कोणालाच काय द्यायलाच तयार नाही आहेत, तुम्ही कोणी पुढे येत नाहीत, तुमच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर तुम्ही त्याला उत्तर देत नाहीत, चौकशी कुठली होत नाही, आणि चौकशी विचारल्यानंतर पाणी पुरवठा विभाग म्हणतं की आम्हाला काय नाही, आम्हाला ग्रामपंचायतनी ठराव दिलेला आहे, त्यामुळे आम्ही आता ग्रामपंचायतकडे ती स्कीम दिली, आमची जबाबदारी संपली, असं करून त्यांनी त्यांचा अंग काढून घेतलेला आहे.